श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर यंदा 2026मध्ये अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना हा आलेला आहे. तर धोंड्याच्या महिन्यामध्ये आपण जोडवी का बदलावीत? जोडवी बदलताना या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला अजिबात करायच्या नाहीत. प्रत्येक सुनेनं सासूला द्या ही एक वस्तू, आणि ती वस्तू कोणती असणार आहे? जोडवी करताना जोडवी सासरची असावीत का माहेरची, याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे याविषयीची संपूर्ण जी माहिती आहे तर ती तुम्हाला मिळून जाईल. चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर 2026मध्ये अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना हा 18 मेपासून सुरू होत आहे आणि हा 19 मेला समाप्त होणार आहे. तर या धोंड्याच्या महिन्याची जी सुरुवात आहे तर ती मे महिन्यामध्ये होणार आहे आणि जून महिन्यामध्ये हा धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक महिना समाप्त होणार आहे. अधिक महिना हा जो आहे तर तो संपूर्ण भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. या महिन्यात आपल्याला जास्तीत जास्त पूजा, भक्ती, उपासना, त्यासोबतच व्रत, वैकल्य ही करायचे असतात. त्यासोबतच या महिन्यामध्ये बघा दानाला आणि स्नानाला विशेष असं महत्त्व दिलं जातं. या महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री जाऊन दान करण्याला आणि स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये दिव्याचं सुद्धा दान जे आहे तर ते केलं जातं. त्यासोबतच बघा या महिन्यामध्ये जावयाला म्हणजे आपला जो जावई आहे तर त्या जावयाला नारायणाचा मान दिला जातो आणि हा वाण त्यासोबतच बघा त्यांना वाण दिला जातो. आणि सर्व गोष्टींबरोबरच एक महत्त्वाची गोष्टसुद्धा या धोंड्याच्या महिन्यामध्ये म्हणजे केली जाते आणि ती म्हणजे सोनाराकडे जाऊन जोडवी बदलणं. प्रत्येक सौभाग्यवती स्त्री अधिक महिन्यामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये जोडवी बदलत असते. सोनाराच्या दुकानामध्ये सुद्धा या महिन्यातच स्त्रियांची प्रचंड गर्दी किंवा खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचे कारण म्हणजे प्रत्येक स्त्री अधिक महिन्यात आपली जी जुनी पूर्वीची जोडवी आहेत तर ती बदलून नवीन जोडवी खरेदी करत असते. अधिक महिना हा जोडवी बदलण्यासाठी एक प्रकारचा जो शुभच मानला जातो, शुभ मुहूर्ताचा मानला जातो. आणि या महिन्यामध्ये सुवासिनी स्त्रिया ज्या आहेत तर त्या जोडवी बदलतात. प्रत्येक सौभाग्यवती स्त्री अधिक महिन्याची वाट पाहत असते. इतर वेळेला कोणीही आवर्जून जोडवी बघा करत नाही किंवा जुन्या जोडव्यांमध्ये भर घालून नवीन जोडवी खरेदी करत नाही. पण या धोंड्याच्या महिन्यामध्ये जोडवी बदलण्याला खूप महत्त्व आहे. विशेष महत्त्व या धोंड्याच्या महिन्यामध्ये जोडवी बदलण्याला दिलं जातं. आता बघा बऱ्याच सुवासिनी महिला संक्रांतीला सुद्धा नवीन जोडवी खरेदी करतात किंवा नवीन जोडवी घेतात. संक्रांती हा जो सण आहे तर तो सुद्धा सुवासिनी महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. या संक्रांतीच्या सणाला देखील सुवासिनी स्त्रिया ज्या आहेत तर त्या आवर्जून जोडवी बदलताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण की हा सुवासिनींसाठी अतिशय महत्त्वाचा सण असतो. या आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं, आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी सुगड पूजन करतात, व्रत करतात संक्रांतीच्या दिवशी. परंतु अधिक महिन्यात बघा याचं प्रमाण जे आहे जोडवी बदलण्याचं तर ते खूप असतं. स्त्रिया जुन्या जोडव्यांमध्ये आणखीन भर घालून ती नवीन जोडवी करतात बघा. त्यासोबतच बघा एरवी कोणाला वेळ नसतो किंवा वेळ नसलाच तरी काही कारणास्तव देखील स्त्रियांना जोडवी करण्यासाठी वेळ मिळत नाही. पण अधिक महिन्यात ही जोडवी आवर्जून केली जातात. जोडवी ही लग्नानंतर आपल्या पायामध्ये घातली जातात आणि जोडवी या शब्दामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. तर पती आणि पत्नी या दोघांना जोडणारा एक दुवा म्हणजे जोडवी. जोडव्याचा संबंध हा थेट चंद्रग्रहाशी आहे आणि चंद्रग्रह हा जो आहे तर तो आपले नातेसंबंध सुधारतो आणि बिघडवतो सुद्धा.
नात्यांना बांधणारा असा हा चंद्रग्रह आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बघा सुद्धा आपण जर योग्य पद्धतीनं जोडवी परिधान केली तर त्याचं जे शुभ फळ आहे हे आपल्याला नक्कीच मिळत असतं. जोडवी ही पायामध्ये घातली जातात तेव्हा ती नवीन असतात, परंतु काही काळानंतरनं बघा आपण रोजच्या वापरामुळं त्याच्यामध्ये घट होती, ती झिजली जातात आणि ती वजनामध्ये कमी भरतात बघा. जोडव्याचे घर्षण हे जमिनीशी आणि पायांच्या बोटांशी होतं आणि त्यामुळे ती झिजतात. आणि मग अधिक महिना आला की प्रत्येक सौभाग्यवती ही जुनी जोडवी मोडून त्यामध्ये भर घालून नवीन जोडवी खरेदी करते. आणि म्हणूनच प्रत्येक सुवासिनी स्त्री किंवा महिला या महिन्याची अतिउत्साहाने वाट बघत असते. आणि वेगवेगळ्या डिझाईनची जोडवी ही अधिक महिन्यातच दुकानामध्ये येत असतात. वेगवेगळ्या डिझाईन्स या जोडव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यामागे एक वैज्ञानिक कारणसुद्धा आहे. याचा संबंध थेट स्त्रीच्या प्रजननाशी संबंधित आहे. शास्त्रामध्ये असं मानलं जातं की ज्या बोटामध्ये जोडवी घातली जातात बघा, त्या बोटाची शिर किंवा नस जी आहे तर ती थेट गर्भाशयाशी जोडलेली असते आणि जोडव्याचा दाब हा शिरेवर पडतो आणि गर्भाशय नियंत्रित राहतो. आपला रक्तदाबही यामुळे नियंत्रित राहण्यास मदत होते. त्या स्त्रीला ते जोडवी जे आहे तर ते निरोगी ठेवण्याचं काम करत असतात आपल्या स्त्रियांना. आणि जोडव्याच्या बोटामुळे स्त्रियांचे आरोग्यही चांगले राहते. त्यामुळेच अविवाहित मुलींच्या पायांमध्ये हा अलंकार घातला जात नाही, जो लग्नामध्येच घातला जातो. जोडवी बदलताना किंवा घालताना आपल्याकडून जर काही चुका झाल्या तरी सुद्धा त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात. आपल्या घराची प्रगती थांबते. त्यामुळे आपल्याला या चुका चुकूनही करायच्या नाहीत. तर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे जोडवी ही आपल्याला चांदीचीच घालायची आहेत. नकली जोडवी जी मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहेत त्याच्या डिझाईन्ससुद्धा खूप सुंदर आणि आकर्षक असतात. त्या सर्वांचं मन आकर्षित करतात, मनमोहक असतात. परंतु अशी जोडवी जी आहेत ती आपण अजिबात चुकूनसुद्धा घालायची नाहीत. हल्लीच्या नवविवाहित मुली बघा फॅशन म्हणून बऱ्याच जणी हे नकली जोडवी घालतात आणि ती दिसायलाही खूप सुंदर आकर्षक असतात. परंतु जोडवी ही नेहमी चांदीचीच असावीत, कारण चांदीच्या धातूमुळे आपलं जे शरीर आहे तर त्या शरीरावरती चांगले परिणाम होतात. ते नकली जोडव्यांमुळे होत नाहीत किंवा नकली जोडव्यांमुळे चांदीच्या जोडव्यांचा जो फायदा होतो घातलेला तर त्याचा फायदा जो आहे तर तो आपल्या शरीराला होत नाही. शास्त्रात सांगितलं आहे की स्त्रियांच्या कमरेच्या खालच्या भागातील जो दागिना आहे तर हा चांदीचाच असावा. कारण की बघा सोने हे माता लक्ष्मीचं रूप मानलं जातात. त्यामुळे तुम्ही कितीही श्रीमंत जरी असला तरी जोडवी पैंजण हे चांदीचंच घालावं. नाहीतर लक्ष्मी माता जी आहे तर ती आपल्यावरती नाराज होत असते, कारण हे लक्ष्मीचं रूप कधीही पायात घातलं जात नाही. आणि शास्त्रीय वैज्ञानिक कारण म्हणजे कमरेच्या खालच्या भागामध्ये चांदीच्याच धातूची वस्तू परिधान केल्यामुळं बघा आपल्या शरीरातील जी उष्णता आहे तर ती कमी होण्यास मदत होते, कारण चांदी ही थंड असते. आपली जोडवी ही कधीही कोणालाही देऊ नयेत. बघा आपल्या पायामधील जी जोडवी आहे तर ती इतर स्त्रीला कधीही आपल्याला घालायला द्यायची नाहीत. घरातील व्यक्ती किंवा मैत्रीण बहीण यांनीही कधी आपण घातलेली जी जोडवी आहे तर ती त्यांनासुद्धा आपण द्यायची नाहीत. जर तुम्हाला द्यायचीच असतील तर तुम्ही नवीन खरेदी करून द्या. तसेच जोडवी हा सौभाग्याचा दागिना आहे, त्यामुळं तुम्ही दुसऱ्याचीही जोडवी कधीही घालू नका आणि स्वतःचीही जोडवी दुसऱ्या स्त्रीला कधीही देऊ नका. जोडवी ही कधीही बघा सैल नसावीत, ती बोटातून गळून पडतील अशी नसावीत, कारण पायातून जोडवी पडणं हे देखील अशुभ मानलं जातं. आणि बघा विड्याची जी जोडवी आहे तर ती लग्नामध्ये नवीन नवरीला घातली जातात. त्यामुळे जोडवी करताना तुम्ही विड्याची न करता म्हणजे पिळ्याची न करता सिंगल किंवा डबल रिंगची करू शकता. कारण जी पिळ्याची किंवा विड्याची जी जोडवी आहेत ही आपल्या आयुष्यामध्ये संसारामध्ये विडे निर्माण करतात बघा असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच आपण सिंगल जोडवी आवर्जून करायची आहेत.
आणि बघा 3 हा आकडा जोडव्यांमध्ये असेल अशी जोडवी कधीही घालू नयेत. आपण नेहमी 2च जोडवी घालावीत. म्हणजे बघा जोडवी घालताना कोणी पिळ्याची जोडवी घेतली तर त्यामध्ये 3 पिळे असू नयेत. एक तर 2 असावेत किंवा 3 पेक्षा जास्त असावेत. त्यासोबतच बघा अधिक महिन्यात मुली ज्या आहेत तर त्या आपली आईची ओटी भरत असतात. ही फक्त अधिक महिन्यातच भरली जाते. तर सासूला सुद्धा काहीतरी द्यावं, कारण की बदलत्या काळानुसार सासू सुनेचं जे नातं आहे तर ते आई मुलीप्रमाणे झालेलं आहे. सासूसुद्धा सुनेला मुलीप्रमाणे प्रेम करते, सांभाळ करते. प्रत्येक सून ही आपल्या सासूला आईप्रमाणे मानत असते आणि तिच्यामुळेच बघा आपल्याला हे सौभाग्याचं दान जे आहे तर ते मिळालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक सुनेनं बघा आपल्या सासूला एखादी चांदीची वस्तू किंवा साडी हे जे आहे तर ते तुम्ही आवर्जून तुमच्या सासूला देऊ शकता, किंवा एखादा सोन्याचा दागिना किंवा इतर कोणतीही जी वस्तू आहे जी त्यांना आवडत असेल तर अशी वस्तू तुम्ही या अधिक महिन्यामध्ये तुमच्या सासूला देऊ शकता. तर अशा पद्धतीनं अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलताना आपल्याला हे नियम पाळायचे आहेत. ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यासोबतच बघा जोडवी ही जी आहे तर ती बदलताना आपण म्हणजे एकतर आपण बघा ज्यावेळी आपल्याला धुंडदान जे आहे तर ते करण्यासाठी आपल्या माहेरी बोलावलं जातं, त्यावेळेस तुम्ही बघा ही जी जोडवी आहे तर ती खरेदी करू शकता, किंवा तुमच्या सासरी असाल तर तुम्ही सासरी देखील ही जोडवी जी आहे तर ती खरेदी केली तरीही चालणार आहेत. तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत.